नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि आता मी रेस्क्यूसाठी चाललेलो आहे. आणि साप जो आहे तो राईस मिल असते भात भरड्याची, त्या मिलमध्ये आहे, मशीनमध्ये येतो अडकले. ते बोलतात की सापाला वरती निघता येत नाही. तर आता मी तिथे चाललेलो आहे रेस्क्यूसाठी. बघू तो कुठे आहे पहिले. ते बोलतात कुठंच जाऊ शकत नाही, तुम्ही या, त्याला पळायला जागा नाही आहे. आता मी पोचलेलो आहे तिथे. बघा ही राईस मिल आहे, आजूबाजूला मैदान आहे, पूर्ण गवत वगैरे नाही काही जास्त. आणि माझ्या अंदाजे तरी तो साप उंदरांच्या मागेच आला असेल. बघू आता आपण कुठे येतो. आता पोचलेलो आहे आतमध्ये. आणि ते बोलतात की इथे पुढे हे बघा. आणि साप जो आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे मित्रांनो. आणि बघा त्याला वरती चढायला चान्सच नाही आहे. नाही, बरं झालं तर वरती येताच येत नाही. आणि तो जरा ॲक्टिव्ह झालेला आहे, कारण तो कदाचित रात्रीच पडला असेल त्याच्यामध्ये. म्हणजे एक नशीब काही त्याला लागलं वगैरे नाही आहे. हे बघा व्यवस्थित येतो, ॲक्टिव्ह आहे पूर्ण. मी त्याचा फोटो वगैरे काढून ठेवतो, कारण आमच्यासाठी हे फोटोज आठवण असते. कारण आम्ही जेव्हा रिलीज करून जातो तेव्हा आमच्याकडे काही आठवणी नसतात, म्हणून आम्ही फोटो वगैरे काढतो. मी प्रोसिजर चालू केलेली आहे मित्रांनो त्याला रेस्क्यू करण्याची. त्याला वर घेतो आहे मी, पण तो येत नाही. त्याला वाटतं का मी मारतो वगैरे काय, कारण तो मला घाबरलेला आहे. आणि साप जेव्हा घाबरतो तेव्हाच फणा करतो आणि तेव्हाच तो अंगावर धावतो. त्याला चावण्याचा कोणताच उद्देश नसतो, पण तो घाबरवतो आपल्याला, जेणेकरून आपण त्याच्यापासून लांब उभं राहू. त्याचं हेच कारण असतं. आणि आता तिथले लोक जे होते, जे मालक होता तो पण घाबरला होता जरा. पण हे बघा किती सुंदर फणा आहे त्याचा. मागची डिझाईन बघा त्याची, जे मशनीला जो कलर लावलेला आहे तो बघा कसा एकदम ब्लॅकमध्ये. आणि तो उभा पण किती सुंदर आहे. त्याला मॅच झालं ते दोन्ही पण, त्याच्याच आकाराचं ते पण भारी दिसतं. मित्रांनो त्यांच्या जो मालक आहे तिथला मिलचा, त्याचे पण खूप धन्यवाद आहे माझ्याकडनं. कारण त्यांनी फोन करून बोलवलं, मारलं वगैरे नाही. त्याच्यामुळं त्यांचं खूप आभार मानतो मी. त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे, सापाचा जीव वाचवला आहे. आम्ही तर पकडण्याचं काम करतो, सोडतो पण एक प्रकारे 50% त्यांचं पण त्याचं योगदान आहे. त्यांनी फोन करून बोलवलं आणि वाचवलं त्याच्याबद्दल. आणि ते बोलतात आम्ही मारत नाही सहसा करून, आणि आमच्याकडे येतच नाही. पण आता हा साप कसं का आला काय माहीत. आणि तो उंदराच्या मागं आलेला आहे मित्रांनो. त्याने एक उंदीर खाल्लेलं आहे, म्हणून मी त्याचा जास्त वेळ घेणार नाही. त्याला लगेच पॅक करणार आहे आणि त्याला लगेच सोडून देईल. हे बघा तो थोडा ॲक्टिव्ह झाला होता माझ्यावरती अटॅक करण्यासाठी, कारण मी त्याला पकडलं आहे. त्याला वाटतं मी काय मारतो वगैरे, काय त्रास देतो काय, पण असं काही नाही. बघा आता त्याला लगेच पॅक करतो आहे. जास्त त्याला टेन्शन नाही देत मी. छान आहे. आता त्याला मी रेस्क्यू करण्यासाठी लगेच जाणार आहे. आणि याचं विष तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, न्यूरोटॉक्सिक असतं. याची लांबी जो आहे ती 3 फूट आहे मित्रांनो, 3.3 फूट आहे. आता मी लगेच रिलीज करण्यासाठी आलेलो आहे. रिलीज मी इथं का करतो मित्रांनो, कारण बाजूला खाली पाणी आहे, साईडने हायवे आहे, पण काय एवढं विशेष नाही. खाली पूर्ण मैदान आहे, शेती वगैरे, म्हणजे असं भात वगैरे, गवत वगैरे खूप आहे तिकडं खाली, आणि पाणी पण आहे तिकडं. एवढं काही नाही तिथं. साफा आरामशी तिकडं लांब जाऊ शकतो. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. हे बघा आता तो निघेल बाहेर लगेच. उन्हाचा टाईम होता खूप, मी त्याला सावलीत लगेच त्याला रिलीज करून टाकला. गेला तो. धन्यवाद मित्रांनो.